केला जन्मवाया करिता भरवरी दुरावसी दूरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची करिता भरवरी दुरावसी दूरी भवाची पुरी वाहवसी वरं पुंडरीकाय दातुं मुनन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावना झालो चराचरी यही हो 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 भावनिया विलंब कावाया विलंब कावाया विलंब
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति मस्तक हे पायावरी सर्व कामी झिजो माझा देह प्रभु राम चरणी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणावरी त्यांच्या जन्मही काया जगदीश्वरांसी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती तुम्हा छत्रपती तुम्हा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की गजराचा आवाज फक्त भजण्याचा झाला आणि गावकऱ्याचा आलाच नाही. शिवाजी महाराजांना काही वाद आहे का? काही भावकीत वाद आहे का गावकीत वाद आहे? नाही नाही, भावकीत वाद नाही, गावकीत वाद नाही. आवाज कोण बा गजर घ्यायचा ना. आपल्या राजाचा गजर असा झाला पाहिजे, बेलखेडा दणाणलं पाहिजे. जे घरी झोपले ते बी जागे झाले पाहिजे. महाराज त्याला बी वाटलं पाहिजे शिवाजी महाराज अवतरले का काय. फक्त तुम्ही जय म्हणायचं, मी गजर घेतो. तयार आहात ना? बडे बडे सावधान. लहान पट्टी बा शाळेतून विसरले होते सावधान विश्राम करोडात पण आहे लक्षात त्यांच्या. गजर घ्यायचा ना. बघा क्षत्रिय मुघलरम संहारक कुलवाडी भूषण स्त्री रक्षक बहुजन प्रतिपालक कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. आता वाटलं गाव आहे तरी आवाज आलाच नाही, बायाचा आवाज नाही. काय हरकत नाही. बघा कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार तो असा की आपल्या बेलखेडा गावामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष झाली? 42 वर्षाची परंपरा. बघा 42 वर्षाची परंपरा. खरोखर गाव म्हणजे धार्मिक गाव आहे. 42 वर्षाची परंपरा अजूनही चालू आहे. मला 2 वर्षात कोरोनानं जरा खंड पाडला होता, परंतु तुम्ही कोरोनाला काही मांडलं नाही, डबल तयारी सुरू झाली. तर मोठा भव्य दिव्य कार्यक्रम
या कार्यक्रमामध्ये भरगच्च असे धार्मिक कार्यक्रम होतात. यामध्ये सकाळी काकडा, त्यानंतर पारायण, त्यानंतर भागवत कथा प्रवक्ते गोपाल महाराज जाधव यांच्या सुमधुर वाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात. सर्वप्रथम हा जो कार्यक्रम कोरोनानंतर उभा केला, सर्व गावकऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या कार्यक्रमामध्ये जे आपले भागवत प्रवक्ते लाभलेले आहेत गोपाल महाराज, यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्या गावकऱ्यांनी सढळ हाताने सहकार्य केलं त्या गावकऱ्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या कार्यक्रमासाठी ज्या आयोजक नियोजक मंडळींनी इथे सहभाग घेतला आणि कार्यक्रम सुरू केला त्या प्रथम आयोजक नियोजक मंडळीचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण माहिती आहे, नियोजन आणि आयोजन नियोजन करणं खूप अवघड गोष्ट आहे. आपल्या घरचं नियोजन होत नाही. हे गावात नियोजन म्हणजे कसं असते, 12 घरचे 12 पुढचं तुम्हाला माहिती, आणि याचं नियोजन करायचं हे खूप अवघड गोष्ट आहे. तर खरोखर त्या मंडळीचे धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. यानंतर या कार्यक्रमासाठी लाभलेली अशी सुंदरसे गायक मंडळी, भजनी मंडळ, ताल सम्राट आमचे प्रवीण महाराज, या दोघांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण या संप्रदाय पंथातील प्रत्येक गावातील प्रत्येक सप्त्यातील जर 2 रत्न कोण असतील तर हे फक्त गायक मंडळी आणि वादक मंडळी, म्हणजे भजनी मंडळ आणि वादक मंडळ, हे 2 रत्न आहेत. आमच्यासारखे महाराज काही रत्न नाही, हिरे नाही, जवाहर नाही, काहीच नाही. आम्हाला काय नाही, बांधला फेटा मारल्या, चाटा उपडल्या, नोटा धरल्या धरच्या वाटा, बस. इथं आला कोणाही चाटा मारले 2 घंटे, पैसे उपटून घेऊन जात. परंतु कार्यक्रमाची शोभा जर असेल तुमच्या, फक्त या मागच्या मंडळीला. हरिपाठ कोण करते सांगा बरं? हेच करतात. काकडा कोण करतात? हेच करतात. आणि प्रत्येक गावात संप्रदाय पंथ जर जिवंत असेल तर फक्त या भजनी मंडळाला महाराज, बरोबर आहे. भजनी मंडळाला यांच्यासाठी 2 शब्द मी सांगतो. हेच खरे आहेत संत, यांच्यामुळे संतांचे विचार आहेत प्रत्येक गावात जिवंत. परंतु संप्रदाय पंथामध्ये यांनाच नाही मान सन्मान, याचीच मला आहे मोठी खंत. कसा मान सन्मान नाही सांगतो. महाराज आले की या या महाराज या, काय खाऊ घालू, थंड खाऊ घालू, गरम खाऊ घालू, काय काय खाऊ घालू. आणि जर भजने आले तर समजा इथून हिवऱ्याचे भजने आले, आवाज सांगते भजने आले हिवऱ्याचे, आयोजक म्हणतात बसू द्या, वरण कमी पडलं, आयोजक म्हणतात वरण कमी पडलं, भजने आहे ना, टाका पाणी, होते ढोळूक पाणी, वरणाचं ढोळूक पाणी वरण, त्याला कधीच नाही मरण, अशी या भजनेची अवस्था आहे. परंतु कार्यक्रमाची शोभा यांच्यामुळेच आहे. हे 2 रत्न आहे, यांच्यासाठी मी 2 ओळीचं एक गीतच म्हणतो. मला आहे आवडायचं नाही मला, तुम्ही रत्न कसे आहात, सर्व बरे, सर्व मंडळी आणि वादक यांच्यासाठी आता एक गीतच आहे सुंदर. तर बघा, हो मेरे 2 अनमोल रतन, मेरे 2 अनमोल रतन, एक है राम तो एक लखन, राम लखन मेरे 2 अनमोल रतन. यांच्यासाठी टाळ्या वाजल्या. भजनी मंडळ हे 2 अनमोल रत्न आहेत. या कार्यक्रमामध्ये ज्यांच्यामुळे मला या कीर्तन सेवेची संधी लाभली ते आमचे सडभाऊ विठ्ठलराव जाधव. यांच्यामुळे माझ्यासारख्या नवीन माणसाला इथे संधी मिळाली आणि आयोजक मंडळीने सुद्धा त्यांचा प्रस्ताव मान्य केला. त्याबद्दल आमचे पाहुणे विठ्ठलराव जाधव आणि आयोजक मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचण्याचं जे काम करतात श्री शिवाजी साऊंड सिस्टम बेलखेडा, बरोबर आहे.
साऊंड सिस्टमला दादांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे. कारण साऊंड सिस्टीम वर महाराजांचं सर्व अवलंबून असतं. नाहीतर कधी कधी काय होतं की महाराज बोलत राहतो, मध्ये एका ठिकाणी असं झालं, कार्यक्रम झाल्यावर माहीत झालं बंद होतं. खरोखर सुंदरशी साऊंड सिस्टीम दादा, असाच आवाज राहू द्या. कारण साऊंड सिस्टीम मध्ये आपल्याला हे करावंच लागतं. नाही तर महाराजांनी जर खटल्यावर घालायची असली तर साऊंड सिस्टीम दादा खरोखर साऊंड सिस्टीम योग्य अगदी चांगली. सर्वांचे धन्यवाद. त्यानंतर आमचे शूटिंगवाले जाधव साहेब, जे कीर्तन तुमचं युट्यूबवर आता तुमचं गाव दिसणार आहे बघा, अख्ख्या लाईव्ह अख्ख्या महाराष्ट्रात बेलखेडा दिसणार आहे. ते आमचे जाधव साहेब, त्यांच्या माध्यमातून हे कीर्तन पूर्ण युट्यूबवर जाईल. तर सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, सर्वांचे चरणी नतमस्तक होतो. आता तुम्ही बसलेली मंडळी म्हणसाल की सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले, सर्वांच्या चरणी नतमस्तक झाले. बाबा या गायामध्ये आम्ही काय तो घानामाळा कापला, आमचे धन्यवाद नाही, काहीच नाही. तुम्ही खूप शान आहात. इस प्रोग्राम की जान हो, इस प्रोग्राम की शान ही बसलेली मंडळी. तुम्हीच नसले बोलणारा किती चांगले असले, कोणा काय दगडा सांगेल का? ऐकायलाच नाही कोणी महाराज, कोणा सांगेल? तुमच्यासाठी दोन वेळे, जिंदगी में कुछ मिले या ना मिले क्या गम है, जिंदगी में कुछ मिले या ना मिले क्या गम है, आप जैसे लोग मिले वो क्या भगवान से कम है. थोड़ी सी जगह चाहिए आपके दिल में, वो जगह भी ताजमहल से क्या कम है. तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. तर असा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनरूप्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर बघा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग त्यागमूर्ती वैराग्यमूर्ती देहनिवासी वैकुंठवासी पंचवेद निर्माते वरदवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत संत शांत आणि श्रीमंत जगत आधारक जगद्धारक जगदवंदनीय संत श्री तुकाराम महाराजांचा आहे. तुम्ही म्हणता की तुकाराम महाराजाला एवढे विशेषण का लावलं? श्रीमंतन शांतन श्रीमंतन जगदुद्धारक. विशेषण मंडळी त्यांनाच लावले जातात जे या जगामध्ये विशेष असतात. विशेषण त्यांनाच लावले जातात जे भगवंताच्या हृदयामध्ये विशेष असतात. तसे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. त्यांना विशेषण लावून काही विशेष नाही. त्यांच्यासाठी कितीही बोललो तरी कमीच आहे. तर माझ्या तुकोबा रायांचा अधिकार किती होता सांगतो मी तुम्हाला. तुकोबा रायांचे कृपा पात्र शिष्य निळोबा राया, जेव्हा तुकोबा रायांचं गमन वैकुंठ गमन झालं त्यावेळेस तुकोबा रायाचं भेटीची इच्छा निळोबा रायाने व्यक्त केली. आणि त्यावेळेस निळोबा राया म्हणतात की तुकाराम महाराज मला एकदा तरी भेट द्या. परंतु वैकुंठात गेले तुकाराम महाराज परत यायला तयार नव्हते. निळोबा रायाने एवढी भक्ती केली, एवढी त्यांची आर्तता केली, एवढी त्यांना विनवणी केली, तरी ते यायला तयार नव्हते. शेवटी देवाला तयार. देवाला वाटलं की तुकाराम महाराजांचा शिष्य निळोबा राया पृथ्वीवर तुकाराम महाराजांना आवाज देतोय, तुकाराम महाराज जात नाही. प्रत्यक्ष भगवान परमात्मा आले. एवढा अधिकार माझ्या तुकोबा रायाचा आहे. भगवान परमात्मा आले, निळोबा रायाच्या घरी आले आणि दारात उभे राहिले. आणि भगवान परमात्मा निळोबा रायाला म्हणतात, अरे निळोबा मी आलोय. त्यावेळेस निळोबा राया म्हणतात की भगवंता माझा देव जो आहे तो तुकाराम महाराज आहे. मी तुला इथे बोलावलं नाही. तुझं लागी बोलाविले कोणी फाशील्या वालुचुनी आला शिगा. भगवान परमात्मा मी तुला नाही बोलावलं. मी कोणाला बोलवलं? माझ्या जगद्गुरु तुकोबा रायाला. त्यावेळेस निळोबा राया म्हणतात की मी तुला ओळखत नाही. तू कोण आहेस? निळा
त्या कर्त्याला निरोपाराय म्हणतात. मी तुला ओळखत नाही, माझा देव तुकोबाराय आहे. एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि आज आपण जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला आहे, त्यांच्या गाठ्यातील आहे 3 चरणाचा आणि उपदेश प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला जनमानसाला उपदेश करतात. तुकोबाराय उपदेश करतात. इथे उभं राहणारा उपदेश करत नाही. मी तुम्हाला उपदेश करू शकत नाही, कारण उपदेश करणारा हा वयाने मोठा असावा लागतो, ज्ञानाने मोठा असावा लागतो, अनुभवाने मोठा असावा लागतो. मी कशातच मोठा नाही, मी तुम्हाला उपदेश करू शकत नाही. परंतु तुकाराम महाराजांनी जो उपदेश सांगितला मी तुम्हाला तो सांगू शकतो. उपदेश एकच आहे आपला तुम्हाला, की आपल्या सर्वांना काय पाहिजे? तो सुख पाहिजे. काय पाहिजे? सुख. आजपर्यंत सुख कोणी पाहिलं? कोणाला दिसलं नाही, कोणाला दिसलं नाही. मग सुख आहे कुठे? सुख या संत समागमी, सुख या समागमे. सुख कुठे आहे? संतांच्या संगतीत आहे. सुख कुठे आहे? परमार्थात आहे. दुःख कुठे आहे? संसारात आहे. सुख इथे आहे, या मंडपात आहे, या धर्म मंडपात सुख आहे. मग जे आले ते भाग्यवान आहे, त्यांनी पुण्य केलेलं आहे म्हणून तिथपर्यंत आले. आणि जे नाही आले ते पापी आहेत का? नाही, आपण नाही म्हणू शकत त्यांना. पण इथं जे आले ते खरोखर इथे सुख घेण्यासाठी आले, समाधान घेण्यासाठी आले. परंतु काय झालं माहिती आहे का? आजकाल आमचे जे नवीन नवीन महाराज कीर्तनकार आले, त्यांनी इथं जे लोक आले त्यांनाही नीट बसू देत नाही. इथं आले की त्यांना कोणी म्हणते हात वर करा, टाळ्या वाजवा, हरिमुखे म्हणा. आता कसे पण आले तर बाबा बसू द्या. पहिलेच लोक बसत नाही अशा कार्यक्रमात. त्याने महाराज आता टीव्हीतले सुंदर सुंदर चेहरे सोडून आपल्यासारख्या काळ्या डग माणसाला 2 शब्द सांगाय ऐकायसाठी आले तर बसू द्यायला पाहिजे. हात वर करा. मग असंच मी बी नवीन महाराज आहे म्हणलं, अशा महाराजसाठी करून पहा. मी एका गावात गेलो कीर्तनाला, म्हणलं हात वर करा, टाळ्या वाजवा. नाही टाळ्या वाजवल्या पुढच्या जन्मात टाळ्या वाजवण्याचा जन्म. एका माणसाला चमकी आली, तुम्ही महाराज तो टाळ्या वाजवलं नाही वाजवल्या तर टाळ्या वाजवल्याचा जन्म भेटल म्हणजे उठला कना 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 घरी निघाला. म्हणलं जाऊ द्या, गेला तर गेला. एक गेला मग काय 1000 लोक बसलेले आहेत. दुसरा भजने म्हणे महाराज तुम्ही विचार तसं नव्हतं म्हणे पाहिजे. म्हणलं काय झालं? जाऊ द्या ना, गेला तर गेला. एक गेला मग काय झालं? म्हणजे तसं नव्हतं म्हणायला पाहिजे महाराज. म्हणलं जाऊ द्या, तो आहे कोण? म्हणजे कोणीच नाही, पण तुमच्या कीर्तनाचं भागी तिच्याकडे होतं. तेव्हापासून आपण कोणाला म्हणत नाही हात वर करा, टाळ्या वाजवा आणि हरिनाम घ्या. मग दुसऱ्या कीर्तनात म्हणलं
काहीच नका करू. पब्लिक आली, एक आजोबाने ऐकलं, महाराजांनी सांगितलं काहीच नका करू. आजोबा आले, समोर बसले आणि लागले बा घोरायला. मी म्हणतो तुकाराम महाराज असे म्हणतात, आजोबा करायचे तुकाराम महाराज तसे म्हणतात, आजोबा करायचे घोर. मी म्हणलं का हो बाबा ते आजोबा लुटा. मला म्हणत ते म्हाताऱ्याचं आपलं पटत नाही. मग आमच्या साडून बोलला म्हाताऱ्या लुटा, साडून म्हाताऱ्याचं कोणालाच पडत नाही, त्याला कोणी लुटू शकत नाही. म्हणलं काऊ न म्हणजे अख्ख्या सप्त्याचा खर्च म्हाताऱ्याने दिला. म्हणलं झोपू द्या, मग आपल्या क्षेत्रात मग झोपू द्या. खर्च द्या म्हणल्यावर पोलीस कोणी वर्गणी देत नाही, झोपू द्या. मग कीर्तन झालं, आजोबा कीर्तन झालं आले माझ्या. आजोबा मोठीच्या मोठी, मला असा राग येऊ लागला आजोबाचा. आजोबासारखे दीडशे किलोचे. म्हणलं आजोबाला गळात दाबा. मी गेलो समोर, पण मी 35 किलो, आजोबा 150 किलो. म्हणलं आपलं बजेट बसत नाही. कीर्तन झालं, आजोबा आले मग मग पिंट्या बाळा तर चांगलं कीर्तन केलं. म्हणलं महाराज तुम्ही झोपले होते ना. मी झोपलो होतो, पण तू चांगलं कीर्तन केलं. खिशात हात घातला, एक 500ची नोट काढली आणि माझ्या खिशात घातली. मग मला अशी म्हाताऱ्याची दया येऊ लागली, म्हाताऱ्याची अशी दया येऊ लागली. म्हणलं झोपा आता, पैसे नाही दिले तरी, म्हणजे कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल. असे असतात काही. मग आले ते लोक खूप भाग्यवान आहेत. काही येतात आणि इथं येऊन असं वाकडं पण का बाबा, देवानं काही घाणामणा कापला का आपल्याला काही कर्ज आहे का? इथं म्हणजे हे ठिकाण असं आहे की इथेच तुम्हाला सुख मिळेल, इथेच तुम्हाला शांती मिळेल आणि इथेच तुम्हाला समाधान मिळेल. आणि इथे येऊन जर आपण 12 वाजवले तोंडावर, तर कीर्तन करायच्या तोंडावर 12 वाजतील. इथे येऊन फ्रेश बसायचं. आपल्याला काही कर्ज आहे का? नाही ना. असू द्या कर्ज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. काहीच कर्ज नाही आपल्यावर. लाख 1.5 लाख रुपये कर्ज म्हणजे काय कर्ज आहे? या देशाने त्या विजय माल्या, नीरव मोदींनी किती लुटलं देशात? अब्ज करोड रुपये लुटलं. त्याचं शासनानं काही केलं नाही, कोणीच काही केलं नाही. आपल्यावर 1.5 लाख रुपये कर्ज नाही, आपल्या तोंडावर 12. आपला शेतकरी वर लटकते. होऊ द्या कर्ज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. आता सरकारकडे तुमची कर्जमाफी करायला पैसा नाही. का नाही? कारण सरकारला आता आमदाराचे घर बांधून द्यायचे. माहिती आहे तुम्हाला? आमदाराचे घर बांधून द्यायचे. आणि सरकारने नाही दिले तरी आपल्या सगळ्या वर्गणी करून आमदाराचे घर बांधून द्यायचे महाराष्ट्रातल्या लोकांनी. सरकारकडे आता तिजोरीत पैसा नाही, आपण अपेक्षाही करायची नाही. आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्यायचं सरकारने बिलकुल लक्ष नाही. परंतु आमचा शेतकरी, या देशात जेव्हा कोरोना आला तेव्हा सगळं बंद पडलं. कंपन्या बंद पडल्या, धंदे बंद पडले, शाळा बंद पडल्या, सगळं बंद पडलं. फक्त माझा एकटा शेतकरी राजा सुरू. या देशाची अर्थव्यवस्था जर कोणी चालवली असेल तरी माझ्या शेतकरी राजाने. या देशाची अर्थव्यवस्था त्याला कणा शेतकरी राजा आहे, पाठीचा कणा शेतकरी राजा आहे. पण या सरकारने त्याचा पाठीचा कणा मोडून टाकला. कसा आहे शेतकरी राजा सांगतो तुम्हाला. असं हलकट नाही आपण. शेतकऱ्यात दवा आहे. शेतकरी सरकार म्हणतो. शेतकरी कसं आहे आपलं माहिती आहे? सळसळते रक्त आणि काळ्या मातीचे भक्त. सळसळते रक्त आणि काळ्या मातीचे भक्त. कर्जमाफी करून होऊ नका शेतकऱ्याचे भक्त. फक्त एकदा चॅलेंज करतो, भाव वाढवून बघा. फक्त ज्या दिवशी मानाचा भाव करण्याचा अधिकार माझ्या शेतकरी राजाकडे येईल, त्या दिवशी माझा शेतकरी राजा या सरकारला सुद्धा कर्ज देईल. या सरकारला सुद्धा कर्ज देईल. असा आपला शेतकरी आहे. सरकारची अपेक्षा नाही, फक्त सरकारला म्हणायचा भाव वाढवून बघ. कोरोना सगळं बंद पडलं, सगळंच बंद पडलं कोरोना.
कोणी कोणाला ओळखायला तयार नव्हतं. आणि कोरोनात जर लोक मेले असतील, मायबाप होतं फक्त भीतीनं, आणि जे भीतीने नाही मेले ते औषधीच्या डोसनं. अहो एकमेकाला बोलायला तयार नव्हतं कोणी, नातेवाईक जवळ यायला तयार नव्हते. आणि ज्याला कोरोना झाला त्याला सर्वात जास्त त्रास कोण दिला असं तर आपण लोकांनी दिला. मानसिक त्रास झाला त्या लोकांना. कोरोना झाला आणि समजलं की त्याच्या घराकडून लोक जात नव्हते. जात होते का? ते झोपला तिथं ते पाणी टाकायचे, ज्या गादीवर झोपला ती गादी जाळून टाकायची. त्या माणसाला मानसिक त्रास झाला. एखादा हॉस्पिटलमध्ये जेव्हा भरती होते तेव्हा पाहुणेरावणे भेटायला जायचे. पाहुणेरावणे भेटायला गेले, त्याच्यासोबत जे लोक असते, आता तिथं गेल्यानंतर मग आपण चांगलं विचारायचं ना, जरा धीर द्यायचा. धीर कोणच दिला नाही. गेले, काय कोर्स, काय स्कोर आहे, स्कोर म्हणले की ते आतून पाहायचं त्या मास्कमधून स्कोर काय. की पाहुणे माझे 17 मग तर लय खतरा. आमच्या पाहुण्यात 9च होता, तरी घरी नाही आणले. ते ऐकलं पेशंटनं ऐकलं, पेशंटनं तसं ऐकलं की जाग्यावरच. म्हणजे आपणच आपल्या लोकांना त्रास दिला. शासनानं तर दिला, जाळायला जागा नव्हती. आणि काही बहादर असे होते ज्याला कोरोना झाला. एक भेटला आमच्या गावात होता, त्या झाला कोरोना, त्याला खोकला आला. आता तेव्हा कसं खोकला, आपण आता याच्या आधी काय म्हणतो, शिकलं की सत्य शिकलं, आणि कोरोना शिकलं की दूर होय. त्याला कोरोना झाला का नाही झाला ते डॉक्टरकडे. डॉक्टर मध्ये आधी कोरोनाची तपासणी करून घ्या, कोरोनाची तपासणी करून घ्या. म्हटलं हे जवळ होते पैसे. हे गेलं डॉक्टरच्या पुढे शिकलं आणि वापस आलं तिथून. म्हणलं केली कोरोनाची तपासणी? म्हणलं नाही. म्हणजे काऊन? आता आपल्याला करायचंच काम नाही. म्हणलं काऊन रे, आता डॉक्टर कराल, मी त्याच्यामुळे शिकलो. मग तो पॉझिटिव्ह आला तर आपण पॉझिटिव्ह, तो निगेटिव्ह असला तर आपण निगेटिव्ह. कोरोनात शाळा बंद पड्या. शाळा किती झाली तू? उभा आहे 10वीत 6वीत. 5वा वर्ग केला का? 4था अर्धा, 4था अर्धा, आणि 5वा बाद, 6वा सुरू. आता मी शिक्षकच आहे, आम्हाला माहिती आहे. डायरेक्ट 8वीतून पट्टे 10वीत आले. आणि त्याला म्हटलं सांगा मग तळाचे किती प्रकार आहे, तुम्ही शिकले नाही का 8वी? नाही सर, आम्ही डायरेक्ट 8वीतून 10वीतच आलो, मधात काहीच नाही. आणि मग याच्यावर आली ऑनलाईन शिक्षणाची पाळी. कोरोना काय केलं समजा, ऑनलाईन आली ना. पप्पा मोबाईल घेऊन दिला नाही, पप्पावर मोबाईल नाही. कोरोनाला काय केलं, शाळा बंद पडल्या, ऑनलाईन शिक्षणाची सवय लागली. बरं, ऑनलाईन शिक्षणात जे शिकले ते शिकले का? तू ऑनलाईन क्लास केले का? खरं सांग, काय केलं ऑनलाईन? तो गाणे नाही पाहिले? उभा आहे अरे उभा आहे विद्यार्थी. तो मागचा उभा आहे, मग काय शेवटा लोक म्हणजे भारी नामून आहे का? मला फेल पडायला बसला. मग किती वर्गात दिलं? 8वीला. ऑनलाईन क्लास केले का? नाही, कोणतीच नाही. अरे वा, म्हणजे या काळात अजून लोक असे आहेत का? अजून आता आजोबाच्या काळात होत्या, शाळेत नाही पाहिले काही लोकांना. काय नाही, आजोबाच्या काळात काही लोक शाळेत नाही पाहिले, पण या काळात जर असं असेल डिजिटल काळात, मला तुला कुठं नेऊन टाका बड्या. तुम्हाला सांगायचं का,
माझा एकटा शेतकरी राजा सुरू होता. सगळं बंद पडलं. या शासनानं कोणतीच आपली दखल घेतली नाही. हा राजा कोणता असो, या खुर्चीवर बसलेला कोणी असो. एका पोरानं प्रश्न केला मला की म्हणजे सर ये जो नेते लोग हैं सफेद कपड़े और काले दिल क्यों है, फिर भी इनके देश इनके हवाले क्यों है. म्हटलं काय सांगायला, सफेद कपड़े और काले दिल क्यों है, फिर भी देश इनके हवाले क्यों है. मैं बोले जब तक रहेंगे सच के मुंह में ताले और शैतान के हाथों में रहेंगे तलवार और भाले, तब तक रहेगा इंसान भूखा और शैतानों के मुंह में रहेंगे निवाले. आलं नाही लक्षात. या देशाचा राजा कोणी हो काही फरक पडत नाही. सत्ता बदलती है, व्यवस्था नहीं बदलती. चेहरे बदलते हैं, चरित्र नहीं बदलता. मुखोटे बदलते हैं, मन नहीं बदलता. कोई फर्क नहीं पड़ता इस देश का राजा हिंदू हो या मुसलमान. कोई फर्क नहीं पड़ता इस देश का राजा राम हो या रावण. जनता तो बेचारी सीता है. रावण राजा हुआ तो वनवास से चोरी की जाएगी, और राम राजा हुआ तो अग्नि परीक्षा के बाद फिर वनवास भेजी जाएगी. कोई फर्क नहीं पड़ता इस देश का राजा कौरव हो या पांडव. जनता तो बेचारी द्रौपदी है. कौरव राजा हुआ तो चीरहरण के काम आएगी, और पांडव राजा हुआ तो जुए में हारी जाएगी. कोई फर्क नहीं पड़ता इस देश का राजा हिंदू हो या मुसलमान. जनता तो बेचारी जिंदा लाश है. हिंदू राजा हुआ तो जला दी जाएगी, और मुसलमान राजा हुआ तो दफना दी जाएगी. कोणी हो द्या, बातें करणारे असू द्या की न करणारे असू द्या. आता सध्या मोठे बाबा आहेत वर बसलेले. मेरे भाई और बहनों, मेरे देशवासियों, मेरा देश आगे बढ़ रहा है की नाही बढ़ रहा है. पढावा की माझ्या आई वडिलांसाठी मी काय करावं. माझे उपकार कोणाचे आहेत, मला जन्म देणाऱ्या आई वडिलांनी. पण आजकाल या आधुनिक काळात तसं राहिलं का. हम दो हमारा एक, माँ बाप एक. लग्नाच्या आधीच असते फक्त आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. आणि लग्न झाले मग आई माझी मायेचा सागर, डोक्यावर तिच्या पाण्याची घागर. आई माझी बाप माझा. लग्नाच्या आधीच माँ का लाडला शादी के अंदर, शादी के बाद बीवी का बंधन. शादी से पहले माँ तुझे सलाम, शादी के बाद जुरू का गुलाम. बरं, आई आणि वडील हे दोघंही सर्वांच्या जीवनात समान आहेत. बरोबर आहे. मग आपण नेहमी बघा, कोणता लेखक असेल, कोणता कवी असेल, कोणता गीतकार असेल, कोणता चित्रपट निर्माता असेल, त्यांना फक्त आईच गुणगान गायलं, बापाचं गायलंच नाही. बापानं का काय डोक्यात दगड घातले का. त्यांनी बापाचं गुणगान नाही गायलं. मी शिक्षक आहे, मी अनेक लेख वाचतो, अनेक धडे वाचतो, पिक्चर बघितले, परंतु त्यामध्ये कधी आई माझ्या मायेचा सागर. आपण घर जरी बांधलं तरी आई तुझा आशीर्वाद. ट्रॅक्टर घेतलं आई तुझा आशीर्वाद. बंगला बांधला आई तुझा आशीर्वाद. आणि बाप का धनुर्वाद आहे का. बाप का धनुर्वाद आहे का. बाबांनी काहीच नाही केलं का. आपले दोन डोळे आहेत. तुम्हाला प्रश्न विचारायचा की माझ्या दोन डोळ्यातून मला प्रिय डोळा कोणता आहे, सांगू शकता. तसे आई आणि वडिलांचं स्थान आपल्या जीवनामध्ये समान असायला पाहिजे.
गाणं सुद्धा नावाचं एक, आई माझा मायेचा सागर, सर्वांचे तोंडपाठ आहे आणि बापाजवळ कोणीच लिहिलं नाही. परंतु बापाची महती काय माहिती माय बापा, ज्यांच्या जीवनातून बाप जातो ना त्याला बापाची सावली आठवते. ज्याच्या जीवनातून बाप जातो त्याला समजतं जमाना, खरा जमाना काय आहे. बापावर कोणीच नाही लिहिलं आजपर्यंत, परंतु मी लिहिण्याचा प्रयत्न केला. जे गाणं तुम्ही ऐकता ना, आई माझा मायेचा सागर, त्याच गाण्याच्या सालीवर तसंच गाणं, तसंच गीत. कारण माझं बापावर प्रेम आहे, याचा अर्थ आईवर नाही असं नाही. बाया म्हणते का आईवर प्रेमच नाही बापायचं, असं नाही सांगायचं मला. बाप जेवढा आई जेवढी महत्वाची आहे तेवढा बाप महत्वाचा आहे. तेच गाणं त्याच चालीवर, तसंच जे महाराष्ट्रात नावाजलेलं आहे त्याच्यावर मी माझ्या वडिलांवर लिहिले. माझ्या वडिलांवर म्हणजे या महाराष्ट्रातल्या जगातल्या सगळ्या वडिलांवर लिहिले. कारण वडिलांची महती किती आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला आवडतं. बाप माझा जीवाचा आधार, केला त्याने जीवाचा उद्धार. बाप माझा जीवाचा आधार, केला त्याने जीवाचा उद्धार. आत अनवानी पायात बाप कष्ट तोरणात, पडत्या पाण्यात तळपत्या उन्हात. अनवानी पायात बाप कष्ट तोरणात, पडत्या पाण्यात. कधी मिळेल त्याला घास, कधी घडेल त्याला उपवास. काम करता करता वर जातो त्याचा श्वास. बाप माझा जीवाचा आधार, केला त्याने जीवाचा उद्धार. मुलाच्या नोकरीला बाप कर्ज काढतो, मुलीच्या लग्नाला जीव गहाण ठेवतो. नाही कष्टाला त्याच्या माप, नाही डोळ्याला त्याच्या झोप. नाही कष्टाला त्याच्या माप, नाही डोळ्याला त्याच्या झोप. बाप माझा जीवाचा आधार, केला त्याने जीवाचा उद्धार. बाप तळपता सूर्य, बाप पाण्यात रामाचा. बाप रडताना सांगा तुम्हा दिसेल तो कसा. मुलगी जेव्हा जाते ना तेव्हा सगळ्यात जास्त कोण रडतात, फक्त बाप. मंडपाच्या एका कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा कोपऱ्यात रडत आहोत फक्त बाप. बाप रडताना सांगा तुम्हा दिसेल तो कसा. नाही कष्टाला त्याच्या माप, नाही डोळ्याला त्याच्या झोप. बाप माझा जीवाचा आधार, केला त्याने जीवाचा उद्धार. हो 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 हा हो 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 हो.
तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप. जेवढे आई महत्वाची आहे तेवढा बाप महत्वाचा आहे. मग त्याच्यातून एवढंच सांगायचं होतं की जेवढी आई महत्वाची आहे तेवढा बाप महत्वाचा आहे. जसे आपल्यावर आई वडिलांचे उपकार आहेत आपल्याला समजायला पाहिजेत, तसे आपल्यावर या भगवंताचे सुद्धा उपकार आहेत. तुकाराम महाराजांनी आपल्याला उपदेश केला, अरे भगवंताचे तुझ्यावर उपकार आहे, तुला देह दिला तर तो भगवंतासाठी काय करायला पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात बजारे विठ्ठला का, कारण या देवाने आपल्याला देह दिलेला आहे. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तर तुमचा जन्म वाया जाईल. आपण जीवनामध्ये आल्या मानवी जन्मामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे त्याचा उपदेश आपल्या तुकाराम महाराजांनी केलेला आहे. मग साधकाने तुकाराम महाराजाला प्रश्न विचारला की एखादं साधन आहे का भगवंताचं भजन करण्याचं, पूजन करण्याचं सोपं. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात खूप सोपं साधन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. सर्वात सोपं साधन आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे. हे साधन सर्वात सोपं आहे. न लगती सायास जाय वरांतरा सुखी येतो घरा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला देवाची भक्ती करायची तर कुठं वनात जायचं काम नाही, कुठं डोंगरात जायचं काम नाही, हिमालयात जायचं काम नाही, दाढी वाढवायचं काम नाही, मिशा वाढवायचं काम नाही, भगवाकडे कपडे घालायचं काम नाही. हे ढोंगी लोक आहेत दाढी मिशा वाढवतात. मी नाही म्हणत, तुकोबार आहे म्हणतात. तिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही जाणावे तोची धोनू. कलियुगी घरोघरी संत झाले फार, रीती भरी पोटासाठी हिंडती दारोदार. तुका म्हणे लंड, लंड म्हणजे बदमाश. तुका म्हणे लंड त्याचे हाणून फोडा तोंड. असे जे बदमाश लोक आहेत दाढी मिशा वाढवणार यांचे तोंड फोडा, यांच्या बळी पडू नका. हे कसे लोक आहेत माहिती का, मुखामध्ये हारी हारी आणि नजर बायावरी, धरून आशा साधूला तुम्ही हाना रस्त्यावरी. तुकडोजी महाराज म्हणतात, हे तुकडोजी महाराजाचं भजन आहे. या ढोंगी लोकांवर आता आपल्याला माहिती आहे दाढी वाढवणारे मिशा वाढवणारे कुठे गेले. मला तर या जगातल्या लोकांच्या बुद्धीची दया येते, कोणाच्या मागं लागतील. दाढी मिशावाला बाबा तो जेलात जाऊन बसला, तो असा राहा.
लाखोच्या संख्येनं भक्त ते, लाखोच्या संख्येनं. अरे खरे संत सोडून दिले आणि बसले त्याच्या मागे लागत. ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज, सावतामाळी, असे अनेक बाबा आहेत या जगात, या भारतात. एक दुसरा बाबा आहे बा, टीव्हीवर कार्यक्रम येतो तुम्हाला माहित असेल, निर्मल बाबा. पाहिला कोणी? निर्मल बाबाचा कार्यक्रम. आणि बाबा एक एक सल्ला द्यायचा, हजारो रुपये म्हणजे लाखो रुपये घेतात, लाखो. आणि लोक या ढोंगी लोकांना बळी पडतात. या संतांनी, आपल्या संप्रदाय पंथाच्या संतांनी सांगितलं डोकं फोडून की अरे बाबा या ढोंगी लोकांच्या बळी पडू नका. तरी आपण ऐकलं नाही. तो बाबा माहिती आहे का काय करतो? सल्ला देतो, सल्ला. आणि बाबा म्हणलं की बस आपले समाज गेला तिथं अनेक समस्या घेऊन. आणि मी एक दिवस टीव्ही पाहू लागलो, बाबाचा कार्यक्रम चालू, निर्मल बाबा. आणि नेमकं मी पाहायच्या दिवशी तिथं आपल्या महाराष्ट्रातला माणूस गेला बाबाच्या दरबारावर. मी कार्यक्रम पाहू लागलो आणि बाबाचा दरबार सुरू, टीव्हीवर लाईव्ह सुरू. माणूस गेला आणि बाबाच्या बाबाच्या पाया. बाबा म्हणत बोल बच्चा, काहीतरी समस्या. मग बाबानं, हे आपलं महाराष्ट्रातलं धसकट, महाराष्ट्रातलं धसकट गेलं. पहिले बाबा नाव विचारतात. बाबा म्हणतात बाबा बोल बच्चा तेरा नाम क्या है. मग हे महाराष्ट्रातलं आपलं नाव काय असणार आहे? म्हणे मधुकर. महाराष्ट्रातलं म्हणजे सकाराम तुकाराम मधुकर. मधुकर सिंह राशि के लगते हो. रास सांगतात बा, रास. सिंह राशि के लगते हो. हा, बाबांना ओळखलं सिंह राशि की. मग दुसरा बाबाचा प्रश्न असते, क्या समस्या है. मग आपला मधुकर गेला, हात जोडून उभा राहिला. म्हणे बाबा 10 साल हो गए लगन को, अर्धी मराठी हरी हिंदी, महाराष्ट्रातलं, 10 साल हो गए लगन को अभी तक बच्चा नहीं. तर बच्च्यासाठी कोण कोण काय काय केलं आपल्याला माहिती. मग बाबानं ओळखलं याला बच्चा नाही. बाबा म्हणत कल तुमने क्या खाया था. खायाचा सल्ला देतात बाबा. क्या खाया था. मग मधुकर, आता महाराष्ट्रातलं धसकट, काय खाणार आहे. म्हणजे कल मैंने शेंगुळे खाए थे. क्या खाए थे. शेंगुळे खाए थे. बाबाला समजत नाही वाटीत मिळून काय शेंगुळा. आता बाबा म्हणजे माल खाणारा माणूस. त्या बाबाला काय म्हणजे शेंगुळा, भेंडोळा, कुटकेन, फोडणीचा भात, हे आपल्या इकडं. बाबा निवळ म्हणजे काजू, बदाम, तुंप, लोणी, आहा हा हा हा, बाबाची व्यवस्था. आणि बाबाच्या पुढे आपल्या मधुकडून टाकला महिने काल शेंगुळे खायचे. मग त्याला वाटलं बाबाला समजलं नाही वाटत मिंग बाय शेंगुळा. मग ते म्हणे कल पुडा की शेंगुळे खायचे. आता 2 प्रकार आहे ना, बायाला माहित पुडाचे शेंगुळे आणि गोल शेंगुळे, ऐक नाही. ते म्हणे पुडाचे शेंगुळे खायचे. आता बाबाला समजलं नाही ना वाटीत मिंग बाय शेंगुळा. बाबा, आपण बाबा लोक हुशार असतात. बाबानं ओळख आहे, खायचा पदार्थ आहे महाराष्ट्रातले काही खातात. याला काय माहित माल. मग बाबानं ओळखले यानं काहीतरी खायले. बाबा म्हणे उसमें कौन सी चटणी थी. बाबांना लॉजिक लावलं, खायला म्हणलं चटणी तर आहेच. मग ते म्हणे लाल चटणी थी, कल से हरी चटणी खाओ, बच्चा हो जाएगा. अशा लोकांच्या मागे आपले लोक आहेत. मला तर वाटते याच्या पाया पडा आणि तीर्थ घेऊन काशी निघून जा. आणि ते सल्ले द्यायचे. बाबा किती रुपये घेतात महाराज. जर टीव्हीवर 1 मिनिट कार्यक्रम दाखवायचा असला तर लाखो रुपये मोजावे लागतात. आणि बाबाचे कार्यक्रम 1-1 घंटा चालतात. मग किती कमाई असं सांगा. अपार्टमेंट
शाबास. एका माणूस जाऊ शकत नाही त्याच्यात. हा. पैसे कधी दे. एवढे पैसे घेतात. बरोबर सांगतो दादा. मला सांगायचं एवढं की अशा भोंदू बाबाच्या माग आपला समाज लागलेला. अरे खरंच साधू संत हे आहेत आपले, ज्यांनी आपल्याला सांगितलं की परमात्मा जवळ करून घ्या. त्यांनी एकच सांगितलं आपल्याला की आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नाही. देव करून घ्या त्यांनी सांगितलं. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो असा प्रकार नामाचा उच्चार उच्चार रात्रंदिवस. या भगवंताने आपल्यावर उपकार केले. काय उपकार केले? देह दिला दिवे भजना गोमटा. अरे भजन करण्यासाठी देह दिला. आपण भजनात जातो का? भोजनात. आपला देह कशात चालला? देवाने आपल्याला देह दिला, एवढे सुंदर इंद्रिय दिले. इंद्रिय हातपाय. भगवंताने आपल्याला देह दिला, एवढे सुंदर इंद्रिय दिले. बघा रचना किती सुंदर केलेली आहे आपली. डोळ्याच्या जागी डोळे, नाकाच्या जागी नाक, कानाच्या जागी कान. बरं आता तुम्ही अशी कल्पना करा, जर तोंड आपल्याला असं मारून दिलं असतं, एक माणूस जीव भरायला लागला असता, घाल माझ्या तोंडात, आपण त्याच्या तोंडात, घाल माझ्या तोंडात. नाक जर इकडून दिलं असतं तर, आणि कान जरी तिथे नाकाच्या जागेवर तर कशी दिसलो असतो? अरे रचना अशी केली भगवंताने की हा सुंदरसा देह दिला आणि सुंदरसा मनुष्य निर्माण केला. आणि त्यामध्ये या जगामध्ये भारतातला माणूस खूप सुंदर निर्माण केला. भारतातल्या स्त्रिया तर एवढ्या सुंदर केल्या देवाने, खूपच सुंदर आहे. नाही तर नेपाळकडे जा, नेपाळच्या बायाचं नाक धुंडावं लागते, कुठे शोधावं लागते, हाय का कुठं. आपल्या बाया नाकानं कांदे सोडतात, एवढं नाक करतं. सुंदर एवढ्या दिल्या सुंदर. रावणाची बायको माहिती ना तुम्हाला? मंडोदरी बायाला माहिती. एवढी सुंदर स्त्री होती, एवढी सुंदर स्त्री होती. जर एखाद्या झाडाखाली गेली फुलाच्या, तिला फुलाचा बहर याचा त्या झाडाला. एवढी सुंदर स्त्री होती. आपल्या बाया एवढ्या सुंदर आहे, एवढ्या सुंदर आहे. जर एखाद्या तुरीच्या वळी खालून गेले तर तुरीच्या शेंगा चक तुरीच्या झाडाला एक शेंग राहणार नाही. एवढा सुंदर देह दिला भगवंताने. देह आपल्याला दिला, आपण कळाला का हो? कळाला का? देह आपल्याला दिला परंतु कळाला नाही.
आणि आपल्याला कळणारही नाही. आपण एवढे झालो तरी कळत नाही. आपण पानपईवर जातो, आम्ही त्या गिलासाला साखळ्या काऊन असतात, काऊन असतात साखळ्या? अरे एवढा मोठा देह दिला, एवढी बुद्धी दिली, तरी आपण तो फुटका टपऱ्या गिलास घेऊन गेलो. काय कळालं आपल्याला? मग काय कळालं आपल्याला? चोट्टे आपण चोट्टे. गिलास चोरून आणू, कीर्तनाला गेलो तर चप्पल जोडे चोरून नेऊ. बाया बघा झुमके करतात, झुमके कानात, आणि मान हलावलं सांगतात, माया भावाने केलं, माया भावाने केलं. कुठून केलं भावानं? भावाला बॅलेन्स टाकायला पाहिजे ना. तिकडून मिस कॉल देते मला म्हणते दाजी फोन करा, आणि माझ्या भावानं केलं. आमची साडी म्हणून माझ्या बहिणीची बदनामी करा म्हटलं बुवा. सगळ्याच्या घरी तसंच असते, तुम्ही तसे आम्ही नीट बसा मामी. कान हॅलो हॅलो सांगते बाई मुंडक, माझ्या भावानं केलं, माझ्या भावानं केलं. चोट्ट्या. इकडचा मार दाबायचा आणि तिकडून भावाचं नाव सांगायचं. हे हसून राहिले पहा, सगळ्याला माहिती, सगळ्याच्या घरी तेच, घरोघरी मातीच्या चुली. देह आपल्याला कळाला नाही. एवढंच सोनं आहे आपल्या अंगावर, एवढंच. रावणाकडे किती होतं? 7 लक्ष घरं सोन्याची होती, आणि मी कोटी घरे तिथे कास्य आणि तांब्यांची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आपल्याजवळ एकच अंगठी, इकडं वाढ तिकडं वाढ, इकडं वाढ तिकडं वाढ. बरं नाकात नाही घातलं पाहिजे, वाढ वाढ करतो. आणि संध्याकाळी जर चोराने धरलं तर हळूच काढ, हळूच काढ, तवा नाही वाढ. इतकशी गांगती. एक मेकडा एवढा मणी असते बायाच्या नाकात, नाकातला मेकडा एवढा. पण जोपर्यंत शेजारी पाहत नाही तोपर्यंत चैन नाही. बाई माझ्या पिंटाच्या बापानं नाक मोडून चाललं, शेजारीने पाहून नाही राहिले. आता मेकडा एवढा काय दिसणार आहे ते मै काय म्हणतात बोल. माझ्या पिंट्याच्या बापानं मी एकदाच म्हणली बाई, वाशिमले गेले, गाडीहून पडले, हात मोडला, तसेच उठले, पण बाई आणलंच. एवढं प्रेम, किती प्रेम आहे बाबा. आणि प्रेम फक्त बाहेर तेव्हाच उठतो येते जेव्हा सोनं आणलं तेव्हा. सोनं नका आणू फक्त. आमच्या घरी फक्त मी 23 तक्रार आदल्या दिवशी त्या ब्युटी पार्लरला नेलं नाही, नागरीसाठीच माझ्यावर तयार झाली. मला डोंगावर घेऊन झाला. म्हणलं कशाला? 23 तक्रार आहे. म्हणलं करायचं काय तुम्ही? 30 साडी हे सोडव नाही नका, म्हणजे केस कापू नका. त्यावर तर कोई म्हणतो कुत्ता घुमाना याद रहा लेकिन गाय की रोटी भूल गए. कुत्ता घुमाना याद रहा लेकिन गाय की रोटी भूल गए. ब्यूटी पार्लर का रास्ता याद रहा लेकिन लंबी चोटी भूल गए. फ्रीज कूलर याद रहा, फ्रीज कूलर याद रहा, माटी का मटका भूल गए. रिमोट कंट्रोल याद रहा लेकिन बिजली का खटका भूल गए. हाय हेलो याद रहा, नम्र प्रणाम भूल गए. हाय हेलो याद रहा, नम्र प्रणाम भूल गए. आणि सर्वात शेवटचं बघा की बीबी का जन्मदिन याद रहा, बीबी का जन्मदिन याद रहा लेकिन माँ की दवा भूल गई, लेकिन माँ की दवा भूल गई. आधुनिक काळ आहे. आपल्याला देह दिला पण समजला नाही. कसा समजला नाही बघा. एक जवाई गेला कुठे? सासरवाडीत गेला. सासरवाडीत लाडाचा जवाई आलाय सासरवाडीला. सासूचा सर्वात लाडका प्राणी कोणाचा? जवाई. जवाई गेला राहू लागला सासरवाडीत.
मग 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, जवळचं घर सोडायचा पत्ता नाही. सासू म्हणे, नवऱ्या म्हणे की हे किती दिवस राहतात जवाई. सासरा म्हणे काय सांगावं आता, जवाई म्हणावं कसं, निवळ भाकरी ठोकून राहिला इथं. मग सासऱ्याने एकदा विचारलं की जवळ तुम्ही कधी जाणार, तुमचा काही वाद आहे का घरी. म्हणजे नाही व काही कोणासून भांडण झालं का नाही, काही भावकीत युकीत वाद नाही, काही इलेक्शनमध्ये वाद नाही, मग आमच्या पोरीसंग वाद. ते म्हणजे नाही, पोरीसंग वाद नाही तर मग इथे दिवस राहायचं किती दिवस. जय म्हणे राहायचं किती दिवस म्हणजे तुमची पोरगी आमच्या दिवस किती दिवसापासून इथं आमच्या घरी राहायचं, मी तुम्हाला कधी काय म्हणलं. म्हणे बघ तुमच्या आमच्या पोरीचं तुमच्यासोबत लग्न लावून दिलं. म्हणजे मी का बिन लग्न झालो, मी इथं मी लग्न करून झालो ना. म्हणजे मला सांगायचं काय की आपल्याला किती दिवस राहायचं जवळला कळत नाही, तसं आपल्याला कळत नाही आपल्याला किती दिवस राहायचं, काय करायचं. संसारात आल्यानंतर वाहावशी, म्हणजे संसाराच्या भवर सागरामध्ये तू वाहून जाशील. हे कसं सांगतात महाराज, अनुभवातून सांगतात. महाराज म्हणतात संसाराच्या नावे तापलो मी देवा, करिता या पूजा संसाराची. संसारात फक्त काय आहे, ताप आहे. संसारात काय आहे, फक्त दुःख आहे. संसार दुःख मुळच इकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. हे त्यांच्या अनुभवातून सांगतात. अनुभव आले अंगात ते या जगा दावीत. अनुभव असला तरच सांगा. संत अनुभवातून सांगतात की या संसारात काय पडलेलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मी संसाराच्या नावावर शून्य घातला, पाणी घातलं आणि वाढता हा पुण्य धर्म केला. अनुभवातून सांगतात. अनुभव असला तर सांगा. एक हे होती सरकारी दवाखान्याची नर्स, ती आता बायाला गावातून सांगत होती की ज्या बाया असतात गरोदर त्यांना मार्गदर्शन करू लागले की पहिल्या महिने काय खावं, दुसऱ्या महिने काय खाऊ नये, कसं राहावं, वजन उचलू नये, असं चाललं तिथं सांगणं. मग ते झालं त्यानंतर औषध दिल्यानंतर या महिने हे औषध घ्या, त्यानंतर त्या गोळ्या घ्या, अशी सांगत होती. आणि मग काही सांगत होती डिलिव्हरी झाल्यानंतर कसं राहायचं, स्त्रियांनी काय खायचं, काय प्यायचं. मग म्हणायची बाळाला ती वरणाचं पाणी पाजावं, बाळाला भाताचं पाणी पाजावं, आईने सेब खावे, आईने चिक्कू खावे, असं ती सांगत होती. मग एक म्हातारी होती आजीसारखी पुढं बसत, म्हातारी उभी राहिली म्हणे ए मट्टम. आता म्हातारी मट्टम म्हणजे मॅडम पण म्हणता येत नव्हतं, ए मट्टम. आता म्हातारे म्हातारे काय बोलता येत नाही, ते म्हणे ए मट्टम. आमच्या ज्यावेळी म्हातारी तिला तिच्या सुनीत नाव हे जयश्री, ती जयश्री येत नाही, ती म्हणते जर्सी. म्हणते जर्सी. तर मग ती म्हणे ए मट्टम तू एवढं सांगून राहिली, तुला किती मुलं आहे. ती म्हणे मला लग्नच नाही झालं. मग म्हणे गुपची पाहिजे ना, अनुभव नाही सांगून राहिली हे खाऊ घाला आणि ते खाऊ घाला. तर काही लोकांना बोलता येत नाही, म्हणजे म्हाताऱ्या बाईंना जुन्या. आमच्या मुलीचं नाव संस्कृती आहे, तर आमच्या आई ते संस्कृती येतच नाही, ती म्हणते संकुत्री, कुत्रीच म्हणते तिला. एकदा असाच हे बड्डेचा बघा, बड्डेचा मोठा माऊल आहे आधुनिक काळात. बड्डे लहान लेकराचा बड्डे ठीक आहे काका, आता म्हाताऱ्या कोथऱ्या चादड्याचा बड्डे, डंगऱ्याचा बड्डे, कोणाचा बड्डे. आता
काय वारं घुसलं काय माहिती बड्डेचं. हॅपी बर्थडे टू यू. कुणीकडे चालला समाज. बर्थडे बरं तो बड्डे ठीक आहे. एक दुसरा बड्डे उत्पन्न झाला, लग्नाचा बड्डे. लगेच फेसबुकवर याच्यावर फोटो टाकतात, आमच्या लग्नाचा 23वा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस म्हणजे काय गड जिंकला का? लग्न म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? लग्न म्हणजे अशी जखम आहे ती व्हायण्याच्या आधी हळद लावतात आणि लोक कुठे खुशीन टाकतात आमच्या लग्नाचा वाढदिवस. बरं ही नवीन पबजी गॅम, ही पबजी गॅम लगे फेसबुकवर व्हॉट्सअपवर असा बड्डेचं ते मोठं लगे बॅनर बनवतात. बड्डे आहे भावाचा, नाद केला गावाचा. काय केला नाद? 100 रुपयाचा केक आणला, एकमेकाच्या थोबडाला लावला आणि झाला नाद. दुसरं टाकतात असं कुठून शोधून आणता शब्द, भाई का गहरा है चेहरा, इतिहास मत पूछो राज है गहरा. बघा 17 सगळंच 18 वर्षाचं कार्टून असते ना, राज है गहरा, इतिहास मत पूछो. असा बड्डे. आणि मग अशा बड्डेच्या दिवशी आमच्या इथली मथारी एका मुलाच्या बड्डेला आली. लहान मुलाचा बड्डे ठीक आहे, चालू मग बड्डे चालू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आता मथारी देत नाही, मथारीने गुपचूप बसावलं. मथारी म्हणे हाती पाडला टू यू. अरे बोलता येत नाही, गुपचूप बसायचं का नाही? पण मथारे लोक गुपचूप बसत नाही. ज्याला बोलतात नाही त्याला बोलायचं हाऊस. आमच्या आजीचं भेटीत गेलो मामाच्या गावात ना, आजीला बोलतात नाही, तोंडात नाही जात. आम बापा पिंट्या कधी आला, पिंट्या. आणि आमच्या आजीच्या तोंडात दात नाही, तोंडात नाही दात आणि खायला मागते भात. मथारे खूप हुशार असतात, खूपच हुशार असतात. एक मथार रेल्वेत चाललं, त्याच्या खिशात काहीच नव्हतं. त्या रेल्वेत तसे कॉलेजचे पोट्टे होते बसे. ते पोट्टे म्हणून होते, आता मथाऱ्याची मजा घ्यायची आपल्या. त्या पोट्ट्याने काय केलं, चैन ओढली. चैन ओढली, गाडी थांबली. मग ते पोट्टे म्हणतात आपण काय करू, मथाऱ्यावर नाव घालून. चैन ओढली, चैन गाडी थांबली. आला टीटी, कोण चैन ओढली? पोट्टे मध्ये ते आजोबान ओढली. मग मथार मोठ हुशार. मथार म्हणे हो मी ओढली टीटी साहेब. गाऊन ओढली. अहो काय सांगा राजा, मी सोयाबीन विकून आलो, माझ्या खिशातले पैसे सगळे या 4 पोट्ट्याने वाटून घेतले, मला मारलं होतं. आता त्याच्यावर पैसे मग कोणाजवळ किती आहेत? या बारक्या पोराजवळ 4000, याच्याजवळ 6000, याच्यावर 7000, याच्यावर 8000. टीटीनं काय केलं, ते मथारा दिलं सोडून त्याला धरलं. त्या खिशातले पैसे काढून मथाऱ्याला देऊन टाकले, त्याला त्याला घेऊन गेलं. असं मथार हुशार होतं. असे मथारे हुशार असतात. तुम्हाला सांगायचं काय की आपल्याला देह दिला परंतु कळाला नाही. या संसारामध्ये ज्या सायासाने आपण संसार करतो, त्या सायासाने जर आपण भगवंत परमात्म्याचं जर ध्यान केलं, भजन केलं, तर आपल्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. किती सायासान करतो आपण, खूप सायासाने संसार करतो. सायासे करशी प्रपंच देणेशी हरीची न भजशी कोणी गुणे. परंतु प्रपंच कसा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हेरझार. लटिका आहे. किती सायासान करतो. आता ह्या बाया खूप सायासाने एक सण साजरा करतात. नवऱ्याचं नाव घ्यायचं. कोणता सण आहे? तिळसंक्रांत. जेवढ्या सायासानं तुम्ही नवऱ्याचं नाव घेता, तेवढ्या सायासानं जर तुम्ही भगवंताचं नाव घेतलं तर नुकसान नाही होणार. म्हणजे फायदा नाही होणार, परंतु नुकसान होणारच नाही. तिळसंक्रांतीच्या दिवशी किती नाव घेता तुम्ही?
घेता कोणाची आणि देता कोणाची दिवसभर त्या नवऱ्याचं नाव. त्यावर कबीर महाराज म्हणतात, नतनी दी जिस यार ने उसको सिमरत बारंबार, और नाक दिया जिस यार ने उसको भूल गई ना. प्रपंच हा करावा लागत नाही, आपोआप होतो. परमार्थ करावा लागतो, कारण परमार्थ आवडत नाही. का आवडत नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. तर परपंच आपोआप होतो. कसा होतो सांगतो मी तुम्हाला. तू उभा आहे. आता प्रपंच आपोआप होतो. कसा होतो? उभा आहे. दुर्मोठ व्हायला झाल्यावर काय व्हायचं? काय व्हायचं? पोलीस. शाबास. देशाचं रक्षण करत नाही, पोलीस व्हायचं त्याला. बर, पोलीस तर व्हायचं तुला, पण लग्न करायचं असेल ना, बायको पाहिजेत ना. हो का नाही? बायको पाहिजे. सांग. म्हणून तुम्ही सांगतो, 2 पोरी तुझ्यासाठी आणल्या मी. पाहिजेत ना तुला? का 2 पाहिजेत? 2 पोरी आणल्या, एक काळी आणि एक गोरी. काळी मुलगी जी आहे ती तुझ्या आई वडिलाला सांभाळेल, तुला बी सांभाळेल. आणि गोरी जी मुलगी आहे ती आई वडिलाला सांभाळणार नाही, तुझ्यासोबत चांगले वागणार नाही. मग सांग, तुला काळी करायची गोरी? गोरी म्हणते, गोरी म्हणते. आई वडिलाला नाही सांभाळा तरी चालत, पण मग बायको करायची गोरी. म्हणजे प्रपंच हा आपोआप होतो. त्याला सांगितलं का काय करायचं? त्याच्या मनात आतापासून आहे, आपल्याला गोरीच बायको करायची. अरे बाबा, गोरी नाही, काळी नाही, आता कोणतीच नाही. आता तू लग्नाला येईपर्यंत तर काय होईल काय सांगा. तुलाच ताट घेऊन जावं लागते काय करू. यालाच ताट घेऊन जायला लागत. आता आपण जातो मुलगा. आता गोरी नाही, काळी नाही, बस खाली. याच्या काळाला काय होईल? मुलगी जाईल पाहायला, हा ताट घेऊन. सांग नाव. मुलगी म्हणून सांग नाव. मग हा म्हणून माझं नाव तुकाराम. ती म्हणजे तुझ्या संग माझं काहीच नाही काम. गळ्यात घालटाळ मन हरे राम हरे राम. असं याच्या काळापर्यंत ते येणार आहे. पण असं का झालं? मुलींची संख्या कमी का झाली? कारण आपल्या समाजाचे वाईट वाईट रीतिरिवाज. बरोबर आहे काका? जुन्या काळामध्ये मुलीच्या वडिलाला मुलाच्या बापाच्या पाया पडावं लागत होतं, नाक घासावं लागत होतं. एवढंच नाही तर मुलीच्या वडिलाला स्वतःची प्रॉपर्टी वाट्या शेत्या वाढायला प्यायला लागल्या. त्याचा परिणाम असा झाला की कोणालाही वाटून राहिलं मुलगी नाही. त्याच्यामुळे ही कंडिशन आली. दिवस बदलतात. पहिले मुलाचे होते, आता मुलीचे. आता कोणी म्हणते महाराज पोरगी पहा, पोरगी पहा, प्लॅस्टिकची करून देऊ. पोरगा पहा, कोणीच म्हणत नाही, पोरगीच पहा. अशी कंडिशन का आली? कारण आपल्या समाजातील वाईट वाईट रूढी परंपरा, त्याला हुंडा असेल, त्याला सासरवास असेल, अनेक गोष्टी असतील. त्यामुळे काय होणार? मुलींची कत्तल होणार. आता मुलींची संख्या कमी झाली हे वाईट आहे. मुलींचे दिवस आले हे चांगली गोष्ट आहे, पण मुलींची संख्या कमी झाली ही वाईट आहे. ज्या मार्गाने कमी होत आहे तो मार्ग वाईट. काय त्या छोट्या मुलाचा दोष आहे? पोटात असतं 4 महिन्याचं बाळ, त्याचा काय दोष आहे? त्याला या जगात येण्याच्या आधीच त्याची मुंडी फोडल्या जाते. त्याला जगात पाऊल ठेवायच्या आधीच त्याचा जीव घेतला जातो. मुलींचे दिवस आले चांगली गोष्ट आहे, पण ज्या मार्गाने मुली कमी केल्या जातात ती खूप वाईट गोष्ट आहे. कारण ज्या छोट्याशा मुलाचा काहीच त्याच्यात संबंध नाही, त्याचा नाक बळी जातो फक्त या समाजाच्या रीतिरिवाजांवर. ती छोटस बाळ आईला म्हणतं, आई आई मला मारू नको ग आई, मला खूप वेदना होतात आई.
त्याच्यावर सुद्धा 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत. ती जी छोटी मुलगी असते, छोटी आईच्या गर्भातील 4 महिन्यांची मुलगी जी असते, ती आईला कशा प्रकारे, आई मला मारायची ग का तुलाच पडली घाई, बाबा मला मारायची हो का तुम्हाच पडली घाई, मी जन्म घेतल्यावरी आई तुला काहीच मागणार नाही, मी जन्म घेतल्यावरी आई तुला काहीच मागणार नाही, हे माझे आई, हे माझे आई, मी 4 महिन्याचा पोटात गोळा, मुलगी आहे म्हणून आई आवळते गळा, गळा आवळताना कोठे गेला जिव्हाळा, तुझ्या रागाच्या जाळाने लागतात झळा, तुला आवाज देण्यासाठी माझा आवाज निघत नाही, हे आई का मारते, आई का मारते, मी मुलगी आहे म्हणून मारते आई तू, अगं तू तरी कोणाची तरी मुलगी होती ना आई, तुझ्या आईने असा विचार केला का, तुझ्या आईने जर असा विचार केला असता तर तू हे जग बघितलं असतं का आई, तू मुलगी आहे म्हणून मारते ना आई, तुझ्या रागाच्या जाळाच्या मला झळा लागतात आई, आई नको मारू आई, आई आई, तुला आवाज देण्यासाठी माझा आवाज निघत नाही, मी जन्म घेतल्यावरी आई तुला काहीच मागणार नाही, हे माझे आई, हे माझे आई, मी काय केलं होत या पाप, माराया उठले मजला माझे माय बाप, मुलगी आहे साऱ्या जीवनाचा ताप, मला मारण्याचं कोठे फेडाल पाप, माझा गळा कापताना हो, माझा गळा कापताना तुझा हात का कापत नाही, आई मी कोणतं पाप केलं का आई, मी मुलगी आहे हे पाप केलं का आई, अगं हे जग पाहण्याच्या आधीच तू माझे डोळे फोडत आहे, या जगात चालण्याच्या आधीच माझे पाय कापत आहे, तुला मिठी मारण्याच्या आधीच माझे हात कापत आहे, आई मी कोणता गुन्हा केला, माझा गळा कापणं आई, मला खूप वेदना होतात ग आई, मला खूप वेदना होतात आई, आई आई ग, माझा गळा कापताना तुझा आवाज, तुझा हात का कापत नाही, मी जन्म घेतल्यावरी आई तुला काहीच मागणार नाही, मी जन्म घेतल्यावरी आई तुला काहीच मागणार नाही. नुसतं गाणं म्हटलं तर बायाच्या डोळ्यातून अश्रू आले. कॅमेरेवर एकदा फिरवा, बायाच्या डोळ्यातून अश्रू आले. जेव्हा ते कृत्य करतो आपण तेव्हा का येत नाही, तेव्हा का येत नाही, तेव्हा का वेदना होत नाहीत आपल्याला. तर मला हेच सांगायचं, आपण जेवढ्या सायासाने सर्व संसार करतो, या संसार करण्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. या संसारामध्ये आपण जेवढं गुंतून जाऊ तेवढं गुंतून जाऊ, जेवढं संसारात गुंतू तेवढं भगवंतापासून दूर जाऊ. जर भगवंताच्या जवळ जायचं असेल, जर आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल, आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर काय करावं लागेल, भगवंताचं भजन म्हणजे करावं लागेल.
अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा राया आपल्याला सांगतात की मानवी जन्मात आल्यानंतर काय करायचं. माझ्या तोडक्या भोडक्या शब्दात मी अभंगाचा अर्थ तुमच्यापुढे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काही कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील, चुकीचे शब्द गेले असतील, आपला लहान मुलगा म्हणून माफ करा. चांगला असेल ते घेऊन जा, वाईट असेल तर इथे सोडून द्या. आणि जाता जाता एकच सांगतो, कोणता संदेश देणार नाही, फक्त आपल्या या पृथ्वीवरची झाडं कमी करू नका. ज्या दिवशी झाडं कमी होतील त्या दिवशी आपल्या या पृथ्वी तलावरची सर्व सजीव सृष्टी नष्ट होईल. फक्त तेवढाच संदेश आहे. झालेली पूर्ण सेवा ही संप्रदाय पंथातील सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो, उपस्थित सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो आणि भजनी मंडळाच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो. ज्ञानेश्वर यांची झालेली आहे. त्यांच्या दर्शनाचा सुयोग आपल्या गावातील हरिभक्तपरायण उत्तमरावजी तुकाराम जाधव यांनी घडून आणला. त्याबद्दल गावकरी मंडळीतर्फे त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये कैलास वामन देवडे यांची नाश्त्याची सेवा झाली. तसेच अन्नदानामध्ये संजय उत्तमराव चव्हाण सकाळच्या सत्रामध्ये आणि सायंकाळच्या सत्रामध्ये पंढरी तुळशीराम चव्हाण यांची अन्नदानाची सेवा झाली. त्याबद्दल सर्व गावकरी मंडळी, महामंडलेश्वर कृष्ण चैतन्यजी महाराज 1008 निळकंठेश्वर आश्रम पिंपरखेड जालना यांची होईल. यानंतर जप होईल आणि जप झाल्यानंतर सर्व गावकरी मंडळी, महिला मंडळी चहा घेऊन जाण्याची कृपा करावी.